छोटा बच्चा समझ के मुझको ना आना रे टिप 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 टॉप. तुम्ही म्हणाल काय ही गाणं म्हणतेय, परंतु आजचा प्रभूचा गेम पाहून आपल्याला हेच गाणं आठवतं, हो की नाही. सगळ्यांनी त्याला छोटा बच्चा समजलं. छोटा आहे छोटा आहे, तो सांगत होता मी 20 वर्षाचा आहे, मी 20 वर्षाचा आहे. त्याला असंच काही या बिग बॉस मध्ये बोलवलेलं नाहीये. पण नाही, सगळ्यांनी त्याला लहान म्हणूनच ट्रीट केलं. पोहोचला ना भाई, निम्म्यापेक्षा जास्त एपिसोड मध्ये पोहोचला तो. आता ट्रॉफी सुद्धा उचलेल एखाद दिवशी. काय म्हणताय तुम्ही. प्राजक्ताला कसं टार्गेट केलं प्रभूने आणि तन्वीने, पाहिलंच असेल तुम्ही. तर यामध्ये चूक कुणाची चूक आहे की नाही मला सांगा. गेम आहे हा. जेव्हा अनुश्रीने चोरी केली होती तेव्हा हेच लोक, काटावालेच लोक होते. तन्वी होती, दीपाली मॅडम होत्या, अनुश्रीच्या नावाने खडे फोडत होत्या, चोर चोर म्हणून तिला हिनवत होत्या. आणि त्याच मॅडम आता प्रभूच्या बाजूने आहेत. म्हणजे कसे चेहरे लोकांचे एक्सपोज होतात ते बघा. कसे लोक फिरतात, जसं वारं आहे तसं फिरतात बघा. स्वतःच्या टीम मधल्या एखाद्या माणसाने चोरी केली तर त्याला सपोर्ट करतात, आणि समोरच्याने जर केली तर मग त्याला चोर म्हणून हिनवतात. म्हणजे जेव्हा अनुश्रीने केलं होतं त्यावेळेस सगळं घर तिच्या विरुद्ध होतं. टोळीमधले सुद्धा लोक तिला सांगत होते की चुकीचं आहे म्हणून. परंतु आता या प्रभूने तर जाणून बुजून केलेली आहे चोरी. आणि ती प्राजक्ता ऍक्च्युली ती ऑलरेडी खूप डाऊन झालेली आहे. कारण करण गेलेला आहे, काल सचिन दादा गेलेले आहेत, एकटी पडलेली आहे ती. आणि त्यामुळे ती बरीच डाऊन झालेली दिसते. आणि त्या डाऊन तिचं झालेला फायदा प्रभूने घेतलेला आहे. कुणावर विश्वास ठेवणार अशा घरामध्ये. हे पहा, जेव्हा करणनी चावी घेतली होती रुचिताची, ती गोष्ट वेगळी होती. तिने स्वतःहून पैज लावून त्याला दिलेली होती, बरोबर. आणि अनुश्रीने पण जेव्हा चावी घेतली तेव्हा ती चावी तिने पुन्हा त्या बाथरूम एरियामध्ये टाकली होती आणि पुन्हा ती म्हणजे हरवलेली मिळाली, असं एक झालं होतं. परंतु प्रभूने ती चावी तिच्या ड्रॉवर मध्ये जाऊन घेतलेली आहे. म्हणजे आज हा चावी घेऊ शकतो, उद्या कुठलीही चोरी तो करू शकतो. चूक का बरोबर हे आता भाऊंच्या धक्क्यावरतीच आपल्याला समजेल. परंतु दोन्ही दृष्टीने जर आपण पाहिला, गेम झालेला आहे, प्रभूने गेम खेळलेला आहे, तन्वीने त्याला उचकवलेला आहे गेम खेळण्यासाठी. परंतु एक प्रेक्षक म्हणून जर पाहिलं तर तिच्या ड्रॉवर मध्ये जाऊन त्याने ती चावी घेतलेली आहे. प्राजक्ताची चूक कुठे झालेली आहे. प्राजक्ताने त्याच्या समोर ती चावी तिथे ठेवली, म्हणजे त्याला समजलं ती चावी कुठे ठेवलेली आहे. ही प्राजक्ताची मोठी चूक झालेली आहे. प्रभूने इथे डाव साधलेला आहे आणि प्रभूला त्याचा उपयोग सुद्धा झालेला आहे. इम्युनिटी मिळालेली आहे त्याला 1 वीक साठी, आणि शिवाय कॅप्टन्सीचा सदस्य सुद्धा तो झालेला आहे. म्हणजे बघा, चोरी करून सुद्धा लोकांचं भलं व्हायला लागलं या बिग बॉसच्या शो मध्ये. हा सीझनच असा आहे की चोरीचा मामला, मी मागच्या पण एका एपिसोड मध्ये म्हणलं की चोरीचा मामला मामाही थांबला. इथे नुसते चोरच भरलेले आहेत या सीझन मध्ये. अनुश्री चोर आहे, आता हा प्रभू पण चोर निघालेला आहे. पहिला तो करणनी, सुरुवात तर त्या करणनीच केली. म्हणजे काय, आता हे चोरच सगळे भरलेले आहेत. आता खेळायचं कसं चांगल्या माणसाने. सचिन दादा तर गेले, एक चांगला माणूस गेला. आता प्राजक्ता पण त्याच वाटेवरती आहे. कशी खेळणार ती सांगा बरं या अशा वातावरणामध्ये. म्हणजे कुठेतरी तिला टॅकल करायला कुठेतरी एक बेस तर पाहिजे ना. हे लोक विदाऊट बेसच आहेत. कोणी काहीही करेल उद्या, कुणीच काही सांगू शकत नाही. तर या प्रकरणामध्ये दीपाली मॅडमचा एक वेगळाच चेहरा आपल्याला दिसला बघा. दीपाली मॅडम, मी मागच्या पण बऱ्याच एपिसोड्स मध्ये सांगितलेलं आहे की रुचिताला पोक करण्याचं काम या मॅडम करत आहेत, आणि नंतर त्या रडतात आणि स्वतःच्या सिनियरिटीचा ते फायदा उचलतात. म्हणजे प्रत्येक वेळी आपण या भांडणात सुद्धा बघितलं की त्या कशा, ती जी रुचिता इमोशनल होऊन जी आतमध्ये कन्फेशन रूम मध्ये रडत होती, ती गोष्ट त्यांनी इथे भांडणामध्ये काढली. म्हणजे प्राजक्ता आणि अनुश्री जेव्हा राखीच्या वेळेस रडल्या, ते हसल्या, त्यावेळेस बिग बॉसने सुद्धा त्यांना सुनावलं की माणुसकी नाहीये का तुम्हाला. दीपाली मॅडम, तुम्हाला माणुसकी आहे का, हे बिग बॉसने विचारायला हवं. ती रुचिता तिच्या आई वडिलांच्यासाठी तिकडे रडत होती आणि तुम्ही तिचं नाव घेऊन इथे तिच्याशी भांडताय. ही कुठली माणुसकी तुमच्यामध्ये, हे बिग बॉसने विचारायला पाहिजे. भाऊच्या धक्क्यावरती हा प्रश्न विचारला गेला पाहिजे की का. मग प्रत्येकाला, एकाला एक नियम वेगळा आणि यांना एक वेगळा नियम. सिनियर असले म्हणून काय झाले, नुसतं रडून आणि अश्रू ढाळून या मॅडम ज्या आहेत त्या पहिल्या दिवसापासून गेम खेळतायत. तन्वीवरती जेव्हा चोरीचा आरोप आला होता, जेव्हा ते सामान, किराणा सामान, जे पीठ किंवा तांदूळ चोरण्याचं तिच्यावर आलं होतं, तेव्हा तिने गोंधळ घातला होता की मला बिग बॉस दार उघडा, मला जायचंय वगैरे. आणि इथे सरळ सरळ प्रभूला चोरी करण्यासाठी तिनेच केलेलं आहे उद्युक्त. तीच आहे सगळा मास्टर माइंड याच्यामध्ये. आता इथे तन्वीला भाऊ बोलतात का ते पाहूयात आपण. म्हणजे जर तुला इतका छोटासा आरोप पण सहन होत नव्हता आणि मग एवढं मोठं चोरीचा आरोप तू आता कशी त्या प्रभूच्या अंगावर टाकतेस.
म्हणजे तन्वीचा पण हा डबल चेहरा जो आहे, ती कॅमेरासाठी वेगळंच वागते, ॲक्च्युअलमध्ये तशी नाही आहे ती. बिग बॉस हा, मी पहिल्यापासून सांगते की बिग बॉस हा पर्सनॅलिटींचा खेळ आहे. तुम्ही कॅमेरासमोर वागून प्रेक्षकांना फसवत आहात. लोकांना बघायचं ॲक्च्युअलमधले पर्सन कसे आहेत, कसे सिच्युएशनमध्ये टॅकल करतात, कसे बोलतात, कसे वागतात. रुचिताचा खरा चेहरा दिसतोय, जरी ती कॅमेरासाठी करत असली, परंतु तिची पर्सनॅलिटी ती आहे हे दिसतंय. तसं बाकीच्यांचं नाही दिसत आहे. राकेशची पर्सनॅलिटी बघा, राकेशला हे आवडलेलं नाहीये. तो म्हणतोय की हे पर्सनल स्पेसमध्ये जाऊन घेतलंय, ते त्याला आवडलेलं नाहीये. तेच जर प्रभू जर अपोजिट टीममध्ये असता किंवा टोळीने जर याच्यापैकी केलं असतं तर राकेश इतक्या शांतपणे घेऊ शकला असता का सांगा? राकेशने इतक्या शांतपणे घेतल्या असत्या का गोष्टी? भांडण तंटा झाला असता, त्या रुचिताला शिव्या द्याव्या लागल्या असत्या. परंतु प्रभू आहे काटा टीमचा, त्यामुळे तो आता इथं वाचला आहे आणि त्याला बिग बॉसने सुद्धा इम्युनिटी देऊन टाकलेली आहे. टोळीमध्ये डिस्कशन चाललेलं आहे अनुश्रीचं. रुचिता आणि रोशनचं असं म्हणणं आहे की तिला आपण सांगून टाकूयात, आम्हाला तिचं पोल जी आहे खोललेली आहे किंवा कळालेलं आहे, ती त्या टीममध्ये आहे आणि आम्हाला पण खेळवतीये. परंतु विशाल म्हणतो की कशाला सांगायचं, आपण आपले पत्ते कशाला खोलायचे. त्याचं पण बरोबर आहे, कशाला पत्ते खोलायचे, तिला सुद्धा यांनी खेळवायला पाहिजे. आता इकडे सागर आणि प्राजक्तामध्येच संभाषण बघा. तो सागर म्हणतो की हिच्यामध्ये ऐकण्याची ताकद नाही आहे दीपालीमध्ये आणि तिला माज वाटतो. म्हणजे दीपाली सुद्धा थोडी हवेत आहे, कारण तिला कोणी बोलत नाहीये. बघा दीपालीची एवढी का वाढलेली आहे, जी माज जो वाढलेला म्हणतोय सागर, कारण तिला कुठेच काही बोललेलं जात नाही हो. भाऊंच्या धक्क्यावरती तिला इतकं रिस्पेक्ट दिला जातो, इतकं तिच्याशी इतकं बोललं जातं एकदम छान छान गुडी गुडी. मग ती बाकीच्यांना टार्गेट करते, बाकीच्यांना डिवचतीये. प्रभूचं चोरीचं करण्याचं कारण तन्वीचं एक्सप्लेनेशन तुम्ही ऐकलत का, की प्राजक्ताने त्याला पहिल्या वेळेपासून नॉमिनेट केलेलं आहे आणि त्याच्या डोक्यात तो राग आहे असं म्हणून ती त्याला प्रयुक्त करते, चोरी करण्यासाठी प्रयुक्त करते. म्हणजे बघा तिचं कारण पण कन्व्हिनियन्स प्रमाणे बदलतं. ब्रेकफास्टचा एक मॅटर झाला, अनुश्रीला ब्रेकफास्ट मिळाला नाही आणि सेम मागच्या वेळेस पण असं झालं होतं. दीपाली ताई सगळ्यांना ब्रेकफास्ट मिळाला की नाही हे बघतच नाहीयेत. अनुश्रीला जेव्हा त्यांनी सगळ्यांना बोलवलं, अनुश्री तिथे नव्हती, ती बाथरूममध्ये होती आणि जेव्हा ती आली तेव्हा ब्रेकफास्ट संपलेला होता. तिने फक्त सांगितलं की मला चहा तरी करून द्या, ते सुद्धा त्यांनी करून दिलेलं नाहीये. मग त्यांची ड्युटी त्या करतायत का? म्हणजे बाकीच्या त्या ड्युटी करायला लावायची आणि स्वतःची ड्युटी मात्र करायची नाही. तेवढ्याच सुद्धा अनुश्रीने तिच्याशी वाद न घालता स्वतः ऑमलेट करून घेतलं आणि चहाचं सगळं सामान सुद्धा आणून दिलं. मग यांना फक्त त्यात उकळायला ठेवायचा होता चहा, ते सुद्धा जमत नव्हतं दीपालीताईंना. प्राजक्ता जेव्हा सगळ्यांचं सामान शोधण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस सुद्धा दीपालीताई ज्या आहेत त्या अपोज करतात की माझं सामान मी हात लावू देणार नाही. म्हणजे स्वतःच्या सामानाला हात सुद्धा लावून देणार नाही, परंतु तुमचाच एक सदस्य जेव्हा दुसऱ्यांच्या सामानाला हात लावून त्याच्यातली चावी घेतोय त्याला तुम्ही सपोर्ट करताय. हे दुटप्पीपणा नाही दिसत का प्रेक्षकांना? स्वतःचं सामान जपून ठेवायचं आणि दुसऱ्यांचं सामान चोरायचं, अरे वा. आणि ते सामान चेक करताना तन्वीला त्या रुचिताचा काय प्रॉब्लेम आहे, ती तिथे थांबली तर तिला ती म्हणते की तू बाहेर गेल्यानंतर चेक करणार. बरोबर, ती रुचिता म्हणते हे घर काय तू विकत घेतलेलं आहे का जन्माला घातलेलं आहे. तिची भाषा एक परखड आहे, ती कायच्या काय बोलते एकदा सुरू झाली की, परंतु तिचं म्हणणं बरोबर असतं. आता ही तन्वीला काय फरक पडतो ती तिथे थांबव ना थांबवू, कारण तिला स्वतःला घ्यायचं असतं ना सगळं अटेन्शन, सगळं जे क्रेडिट स्वतःला घ्यायचं असतं, म्हणून तिला रुचिता नकोय तिथे. तर असं हे तन्वीचा एक आपल्याला चेहरा दिसलेला आहे, दीपालीताईंचा दिसलेला आहे. राखीला बिग बॉसने टास्क दिलेला आहे तंतोतंतचा टी शर्ट चोरण्याचा. त्याच्यामध्ये ती अनुश्रीला सामील करू पाहते, परंतु अनुश्रीला काहीतरी असं वाटतं की ही मला फसवतीये, त्यामुळे अनुश्री तिच्यापासून लांब राहतीये. तर असं हा बिग बॉसचा गेम सुरू आहे. राखी पण आलेली आहे, राखी दोन्ही बाजूनी बोलते, दोन्ही टीममध्ये ती आग लावण्याचं काम करते. तुम्हाला कसे वाटतात एपिसोड, माझे व्हिडिओ कसे वाटतायत नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.